पुढे काय काय घडलं? तर त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे SIT स्थापन केलेली आहे. SIT स्थापन करून स्वतंत्रपणे त्याचा तपास केलेला आहे आणि ते आरोपी जे आहेत ते सध्या SIT कडून डिस्चार्ज केलेले आहे. याच्यापेक्षा व्यतिरिक्त मी काय सांगणार, कारण पुढचा तपास पण चालू आहे आणखी. SITने फक्त आमच्याकडे जो तपास झाला तो फक्त आणि फक्त किडनॅपिंगच्या संदर्भातला होता. बाकीचा कुठलाही तपास आमच्याकडे दाखलच झाला नव्हता, त्यामुळे काही करायचा विषय नव्हता. त्या संदर्भात सत्यता आढळून आली नसल्यामुळे त्या लोकांना डिस्चार्ज केलेला आहे. आता पुढे त्याच्यामध्ये कारवाई होऊ शकते, भविष्यात आणखी एखादा गुन्हा दाखल होऊ शकतो, त्याच्यावर कारवाई होऊ शकते, हा भविष्यातला प्रश्न आहे. आता सध्या फक्त सांगण्यासारखं एवढंच आहे की याच्या बाबतीमध्ये जी दिलेली फिर्याद होती ती खोटी ठरल्यामुळे त्या बाबतीमध्ये डिस्चार्ज केलेला आहे, SITने डिस्चार्ज केलेला आहे. संशयित आहे त्याचं म्हणणं आहे की मला चौकशीसाठी बोलवण्यात आलं आणि जो आरोपी होता किशोर सावळ त्याच्या समोरच नाही, याच्यामध्ये सांगतो तुम्हाला, याच्यामध्ये कुणाला किती कॉन्ट्रोवर्सी करायची आहे, कुणाला काय करायचं आहे, हे प्रत्येकाचा व्यवसाय आहे. मुद्दा एवढाच आहे की याच्यामध्ये क्लिअर कट आदित्य मिरकेलकर यांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन केलेली आहे. यांनी तपास हा पूर्ण तांत्रिक मुद्द्याच्या आधारावर केलेला आहे. त्याचे अहवाल पोलीस महासंचालक यांच्याकडे पाठवलेले आहेत. लेखी स्वरूपात जे पाठवलेले अहवाल आहेत त्याच्या आधारावर त्यांच्या विरुद्ध दिलेली फिर्याद ही पूर्णतः खोटी मिळालेली आहे. आता कोण काय एलिगेशन करतं किंवा कोण काय करतं ह्या स्टेजला मी योग्य बोलणं योग्य नाही आहे. मी फक्त एवढं सांगू शकतो की ती फिर्याद खोटी आहे, त्यामुळे ते हे झालेलं आहे. ऑडिओ क्लिप पण व्हायरल होत आहे. ते सगळ्या तपासात पुढच्या तपासाचा भाग आहे, त्याच्यावर काही मी कॉमेंट्स करणं योग्य नाही. सर, मध्यंतरी इगतपुरी आणि कोटीमध्ये कॉल सेंटरवरती रेड झाले होते. सीबीआयने ती रेड केली होती सर्वच्या सर्व त्रिसूळ जिल्ह्यामध्ये. आणि आतापर्यंत किती लुटलेले आहेत कॉर्पोरेशन, म्हणजे किती मुद्देमाल वगैरे असं लुटले, काही आकडा आहे? नाही, आतापर्यंत आता ते आपला कबूल दिलेले आहे. आता कालच PCR झालेला आहे, त्यामुळे आज सध्या इंट्रोगेशनमध्ये आणखी काही 1-2 लोक आहेत की जे महत्वाची लोक आहेत ज्यांना त्याच्यामध्ये आणखी लीड आहे. तर ते लोक मिळाल्यानंतर आणखी त्यामध्ये महाराष्ट्रामध्येच नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे ते त्या गोष्टी ओपन झाल्या तर ते लोक त्यांना शिफ्ट करता येईल किंवा ट्रान्सफर करता येईल. सर, आता जी लुटीची घटना आपल्याकडे वाडीवाराला घडली होती ती कधीची होती आणि किती रुपयांची लूट झाली होती? 11/12/2025 ची वाडीवरची घटना होती, राजूर पाटीची. 11/12/25 ची. तर त्यामध्ये 4.5 लाख रुपयाची लूट केली, तिथे लुटले होते त्याच्या स्कॉर्पिओमधून. परंतु आणखी बरेच मोठ्या मोठ्या घटना आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी आणखी मोठी लूट करण्याची शक्यता आहे, म्हणजे केलेली असते. त्यांच्या बोलण्यावरून किंवा त्यांच्या याच्यावरून माहिती मिळते आहे की त्यांनी आणखी काय मोडस ऑपरेंडी बद्दल सांगा. हे जे अंगडीची वाहनं जातात त्याच्यामध्ये असे काही मौल्यवान वस्तू असतात की जे आपल्या सर्वसामान्य माणसांना कोणाला माहीत नसतं, की त्या ठेवण्याच्या पद्धती वेगळ्या असतात, जाण्याच्या पद्धती वेगळ्या असतात, डिस्क्रीट ठेवतात ते बऱ्याचदा. तर त्यांच्यामधला जे एक व्यक्ती फोडून त्या व्यक्तीकडून ही सगळे मार्ग काढायचे, त्या गाडीला GPS वगैरे लावायचे आणि त्या गाडीचा फॉलोअप करायचे. त्या गाडीच्या संदर्भात 2-3 वेळा रिहर्सल करायचे की ती गाडी कोणत्या ठिकाणी अडवता येऊ शकते, कोणत्या ठिकाणी थांबवता येऊ शकते, ही सगळी माहिती आधी काढायची. आणि ती एक जागा मिळाली की ज्या ठिकाणी गाडी थांबवायची आहे अशा ठिकाणी ते समोरून गाडी कुठली मारायची, लेफ्टनं गाडी कुठली मारायची, हे सगळं. आणि ती गाडी 10 मिनिटांमध्ये परत रोडला लागली पाहिजे, कारण GPS असतो कंटिन्युशनमध्ये ते चालते गाडी. तर ती गाडी थोड्या वेळात कट करून, म्हणजे त्याचं गॅस कटरनं ते कट करायची संपूर्ण त्यांनी जे ठेवलेलं आहे ते, कारण ते असे ठेवत नाहीत ना, ते गाडीच्या खालच्या बाजूला ठेवतात ते. तर ते गॅस कटरनं काढायचे तेवढ्या कमी वेळामध्ये, ते सगळं घ्यायचं आणि ते निघून जायचं तिथून, ते पण राज्याच्या बाहेर निघून जायचं. ही सगळी मोडस ऑपरेंडी त्यांची अतिशय फिक्स शेड्यूल हे होतं त्यांचं. पूर्ण रिहर्सल करून करायचे, रॅन्डम काही करत नव्हते आणि काही लोकांना त्यामध्ये मदतीला घ्यायचे. आता याच्यामध्ये कोणाची मदत केली गेली, काय केली गेली, त्या सगळ्या गोष्टी समोर येतात. आणि त्या गाडीसोबत ते पण प्रवास करायचे, तुम्ही जे रिहर्सल म्हणताय हो, त्या गाडीसोबत प्रवास करून मग चाचपणी करायची. रिहर्सल म्हणजे ती गाडी निघताना पाठीमागे काय गाडी असायच्या, पुढे काय गाडी असायच्या, आणि त्या गाडी कुठून पास होतात, काय होतात त्याची माहिती त्यांना मिळायची. आणि मग ते कोणत्या ठिकाणी त्याला दाबायची, गाडी साईडला कुठलं घ्यायचे, काय करायचे, ह्याची सगळी रिहर्सल करायची आधी. की कोणत्या ठिकाणी गाडी बाजूला घेता येऊ शकते, आपल्याला काय करता येऊ शकतं, हे सगळं रिहर्सल करायचे आणि त्यानंतर ते प्रत्यक्ष करायचे. आणि हे नाशिकचा जो गुन्हा आहे, तक्रार नेमका पुढे कसले पैसे होते? ते अंगडीचेच पैसे होते. हां, 4.5 लाख रुपये फिर्यादीमध्ये आहेत. वारंवार तक्रार करून शेती दखल घेतली नाही, त्यामुळे आमदार जगतापांची आज आईने भेट घेतलेली आहे आणि तक्रार केलेली. सर, नेमकं काय प्रकरण आहे? सुदैवाने सिन्नरची प्रभारी अधिकारी इथेच आहे. गुन्हा दाखल आहे आणि दखल घेतली नाही असं म्हणता येणार नाही, कारण गुन्हा दाखल आहे आणि जवळजवळ 10 ठिकाणी आपण टीम पाठवलेल्या आहेत. आज पण एक टीम बाहेर आहे आणि उद्या परत जसं लोकेशन मिळेल तसं आपला शोध सुरू आहे. लवकरच ती मुलगी मिळेल. काय प्रकरण काय? एका मुलासोबत ती एक संशयित आहे आणि ते दोघं वेगवेगळ्या धर्माचे आहेत.
तरी प्रिऑरिटीने आम्ही लोक पाठवतोय आणि लवकरच मिळून याच्या बाबतीमध्ये एक LCBची स्वतंत्र टीम आम्ही करतो आहोत, एक स्वतंत्र पथक करतो आहोत घटनेचं गांभीर्य पाहून, आणि ती लवकरच मिळेल असं बघूया. चालू आहे, प्रयत्न चालू आहे. यांच्या कंटिन्यू दररोज याचा आढावा घेतो आहोत. हे दररोज एका ठिकाणी टीम पाठवत आहेत, परंतु अद्याप यश मिळालेलं नाही आहे. एकदम हातातून गेल्यासारखं काही एका ठिकाणी झालं, परंतु नाही मिळालं यश, परंतु ते लवकरच मिळेल अशा अपेक्षा आहे. पण ते अपहरण आहे का ते सहमतीने केले? ते आता मिळाल्याशिवाय बोलणं योग्य नाही, कारण ती मुलगी मिळाल्याशिवाय तिचं स्टेटमेंट घेतल्याशिवाय ते बोलणं योग्य नाही. आपण अपहरणाचा गुन्हा दाखल केलेला आहे, तसाच तपास करतो आहोत. ती मिळाल्यानंतर ती सांगू शकेल की अपहरण आहे की इच्छेने गेली होती किंवा काय. आणि संशयित कुठले तर? तो तिथलाच आहे, हे तो सिन्नरला राहिला होता काही दिवस, असं आतापर्यंत कळलेलं आहे. पण तो सिन्नरहून चालला गेलेला होता आणि पुण्याला राहतो. सर 400 कोटी रुपयांचं चोरीचं प्रकरण आहे. त्यांना ताब्यात घेतलं. त्याचं नाव आहे बाबू रमन पिल्ले, चंगमनाडू, अर्नाकुलम, केरळ, आणि आकाश यस श्रीकांत कोडगल्लोर, त्रिसूर, केरळ. हे 2 लोकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून असं समजलं की सध्या त्याच टोळीतले 10 सदस्य हे सिन्नरच्या भागामध्ये एक गाडी लुटण्यासाठी आलेली आहे, आणि ती गाडी लुटण्यासाठी त्यांनी सापळा रचलेला आहे. अशी माहिती मिळाल्यानंतर सिन्नरचे प्रभारी अधिकारी श्री हेमंत वांबरे, त्यांची पूर्ण टीम, इथले स्थानिक क्राईम ब्रँचची टीम यांनी एकत्रितपणे या ठिकाणी जे 10 लोक होते त्या लोकांना पाठलाग करून ताब्यात घेतलं. म्हणजे इथले 10 लोक आणि केरळमधून आलेले 2 लोक, असे 12 लोकांना ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे. एवढी मोठी टोळी आतापर्यंत कधी मिळालेली नाही. त्यातले 2 मिळतात, 3 मिळतात, 4 मिळतात, जास्तीत जास्त 12 लोकांना यामध्ये पकडलेलं आहे. या 12 लोकांच्याकडे 3 गाड्या मिळालेल्या आहेत, 3 वेगवेगळ्या गाड्या. त्याच्यामध्ये स्कॉर्पिओमध्ये त्या 3 गाड्यामध्ये स्प्रे, वेपन आणि इतर सर्व रॉड वगैरे ह्या सगळ्या गोष्टीच्या दरोडा टाकण्यासाठी आवश्यक गोष्टी असतात, त्या सर्व मिळाल्या. म्हणून या 12 लोकांच्या विरोधात सिन्नर पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांच्याकडे ज्या कार होत्या त्यामध्ये टोयोटा इटियास, मारुती स्विफ्ट आणि होंडा सिटी अशा 3 वेगवेगळ्या कार त्याच्यामध्ये वापरल्या होत्या. बँकेमध्ये वापरणारे सगळे ATM कार्ड्स आणि इतर किमती मुद्देमाल असा साधारणतः एकूण 19,55,300 रुपयाचा मुद्देमाल हा त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे. त्यांचा PCR घेतला गेलेला आहे. कधीपर्यंत? 23 तारखेपर्यंत त्यांना PCR मिळालेला आहे. आणि त्यांच्या इंट्रोगेशनमध्ये त्यांनी वाडीवरीचा गुन्हा केलेला असल्याची कबूल दिलेली आहे. याच्याबरोबरच आणखी काही जिल्ह्यातील आणि राज्याच्या बाहेर मधले सुद्धा गुन्हे हे आत्ताच्या पुढच्या परिस्थितीमध्ये नक्कीच उघडकीस येतील, कारण त्यांची जी पद्धत आहे ती पद्धत सर्वत्र वापरली जाते आहे. आणि यांचे ज्या मोडस ऑपरेंडी आहे ते अतिशय गुंतागुंतीचे आहे, ज्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे अत्यंत कठीण काम होतं. त्यांची भाषा आणि त्यांचे तात्काळ गायब होण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नव्हत्या. असाच गुन्हा याच्यापूर्वी काही युनिट्समध्ये झालेले आहेत, त्याच्यामधले 2-4 लोक पकडण्यामध्ये यश मिळालेलं आहे. परंतु ही सर्वच्या सर्व लोक पकडणं याच्यापर्यंत आतापर्यंत आणखी काही लोक त्याच्यामध्ये असणार आहेत. भविष्यात तपासामध्ये हे नक्कीच निष्पन्न होईल. असे आहे की एका मुलीचा मर्डर केलेला आहे. पिझ्झाचं पाकिट दिसत आहे, अर्धा पिझ्झा खाल्लेला आहे आणि पिझ्झाच्या ठिकाणीच तिची डेड बॉडी मिळालेली आहे. आता ती डेड बॉडी, तिचं अर्धवट नाव आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आता थोड्या वेळामध्ये त्याचं डिटेल मिळतील सर्व. तिच्याबरोबर म्हणजे याचा अर्थ असा आहे की ओळखीच्या लोकांबरोबर ती गेलेली असावी, आणि ती कुणाबरोबर गेली होती, लास्ट सीन कुणाबरोबरची आहे, राहायला कुठं होती, ती एखाद्या हॉस्टेलमध्ये राहायला असावी असं प्राथमिकदृष्ट्या दिसतं आहे. तर ती ज्याच्याबरोबर गेली होती ते आणि ज्या हॉस्टेलमध्ये राहत होती त्याच्याविषयीची माहिती आता काही 1 तासापूर्वी झालेलं असल्यामुळे आता मी इथून तिकडे चाललेलो आहे. त्याच्या बाबतीमध्ये माहिती अधिक मिळण्यासाठी प्रयत्न चालू आहे. त्यामुळे आता प्राथमिकदृष्ट्या एवढे आहे की मुलीची डेड बॉडी आहे आणि त्याच्यासंदर्भात पुढील तपास चालू आहे. संध्याकाळी रात्री 8-9 वाजेपर्यंत बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होतील. गैरकृत्य केलं वगैरे असं काही? गैरकृत्य केलं असं काही? आता ते ड्रायव्हर हे आपल्या डॉक्टरकडे गेल्याशिवाय नाही समजणार. गैरकृत्य वगैरे त्यांच्याकडून रिपोर्ट आल्याशिवाय नाही समजणार. परंतु ते ओळखीच्या व्यक्तीबरोबर गेलेले असं दिसतंय साधारणतः, कारण पिझ्झा खाल्लेला आहे, अर्धवट पिझ्झा खाल्लेला आहे, तर ते साधारणतः दिसतंय तसं. सर ते गळत आपल्याला गळ्यामध्ये स्टॅब केलेला आहे, असं खोल हे आहे, घाव आहे, तो स्टॅबिंग दिसत आहे. म्हणजे इथं चाकू टाकलेला आहे, असं तसंच ठेवलेलं आहे. गाडी किती वाज मारली? हा
अचिनी असं नाही, चाकू आहे. वय साधारणतः 25 ते 20 ते 24-25 ते दिसतंय कॉलेजमध्ये वगैरे होते. असं वाटतंय, असं दिसतंय प्राथमिक गोष्ट. सर इकडे नाशिकच्या सिन्नरमध्ये एक महिला आहे, सिन्नरमध्ये त्या महिलेची मुलगी इंदोरी हद्दीतील एक MITC कंपनी आहे रोलिंग मिल, त्याच्या समोर पार्किंगमध्ये लोखंडी सळे वाहून घेण्या म्हणजे खाली काढून चोरी करून ते एकत्र साठा करून त्याचं विक्री केली जाते अशा स्वरूपाची माहिती LCBचे प्रभारी अधिकारी श्री रवींद्र मगर यांना मिळाली. त्यांच्या टीमने त्या ठिकाणी रात्री 2 वाजता छापा टाकला असता त्या ठिकाणी 7 लोकांना, म्हणजे टोटल 9 लोक होते, त्यापैकी 7 लोकांना पकडण्यामध्ये यश मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये 6 ट्रेलर आहेत, ज्याच्यामध्ये 8 ते 32 mm आकाराच्या लोखंडी सळई ह्या मिळालेल्या आहेत. त्याबरोबर एक मारुती कार सुद्धा मिळालेली आहे, काही मोबाईल हँडसेट मिळालेले आहेत. असं साधारणतः 2,78,17,570 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. त्यांनी स्टोअर केलेले एक स्टोरेज सुद्धा मिळालं, ज्या ठिकाणी या चोरी केलेल्या सळे त्यांनी एकत्र ठेवल्या होत्या. त्याचं ठिकाण कोणतं आहे? पिंपळगावच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी स्टोअर केलेलं होतं, तेही काही थोड्या वेळापूर्वीच ते मिळालेलं आहे. एकंदरीत गाडीमधले सळे सोडून अशा स्वरूपाचे स्टोअर करून ते मार्केटमध्ये ब्लॅकने विकले जायचं अशा स्वरूपाची ही एक टोळी आहे. तशीच टोळी आपण सिन्नरला पण पकडली होती गेल्या 1.5-2 महिन्यापूर्वी, आणि आता ती दिंडोरीमध्ये मिळालेली आहे. अशा स्वरूपाच्या हे जे आरोपी आहेत हे नाशिकचे राहणारे आहेत. अझरुद्दीन शेख हे नानवली जुने नाशिक, अरुण खांदवे ऋषिदास सोसायटी कलानगर, अमर गाडगे हे दिंडोरीचे आहेत, वकार अहमद गोपाल पोस्ट राणीगंज प्रतापगडचे आहेत, आणि हरेंद्र बळीराम यादव हे उत्तर प्रदेशचे आहेत. काही इतर जे लोक आहेत ते काही उत्तर प्रदेशचे आहेत, म्हणजे ड्रायव्हर आहेत ते उत्तर प्रदेशचे आहेत. परंतु हे जे गुन्हे करणारे लोक आहेत ते याच भागातले आहेत, जे नाशिकचे आहेत. ड्रायव्हर्स फक्त बाहेरचे आहेत. अझरुद्दीन सादिक शेख याच्या बाबतीमध्ये काय आहे? सर दिंडोरी पोलीस स्टेशन, पिंपळगाव पोलीस स्टेशन आहे. यापूर्वी म्हणजे मॅकडॉक्स कंपनीमधल्या ज्या लिकर्स आहेत त्याची गाडी वगैरे त्यांनी यापूर्वी जोडलेली आहे. 1-2 गुन्हे तर आहेत असं दिसत आहे, पण याच्यामध्ये तुमचे जे प्रेस नोट आहे त्याच्यामध्ये रेकॉर्ड नाही आहे. ठीक आहे. सर आता काही कुणाची घटना घडली? अधिकाऱ्यांची चौकशी केली, CBI साक्षीदार म्हणून काही लोकांना बोललो होतं, साक्षीदार म्हणून स्टेटमेंट घेतलेली आहे सर्वांची. आरोपी म्हणून स्टेटमेंट नाही आहेत, साक्षीदार म्हणून काही लोकांची स्टेटमेंट घेतली. ठीक आहे. काही अधिकारी याच्यामध्ये गुंतलेले असा एक आरोप होतोय. सीबीआयचे निष्कर्ष या पद्धतीची अशी माहिती मिळते. नाही, CBI कडून आणखी किंवा एखाद्या एजन्सीकडून प्रॉपरली मिळाल्याशिवाय बोलणं योग्य नाही आहे. एखाद्या एजन्सीकडे हा तपास चालू आहे, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. ते त्याबद्दल ते अधिकारी सांगू शकतात. ज्यांच्याकडे तपास चालू आहे ते अधिकारी सांगू शकतील, मी सांगणं योग्य नाही. आपल्या दरातले काही अधिकाऱ्यांची नाही, चौकशी नाही, म्हणजे साक्षीदार म्हणून बोलवलेलं होतं. चौकशी या अर्थाने साक्षीदार म्हणून त्यांना बोलवलं होतं. तशी स्टेटमेंट झालेली आहे. ते एजन्सीला माहित आहे की पुढे काय आहे काय. तेच सांगितलं आता तेच सांगितलं. नाही, चौकशी म्हणजे साक्षीदार म्हणून बोलवण्यात आलेलं आहे, त्याचे स्टेटमेंट झालेले आहेत, त्यांची माहिती त्यांनी जे प्रश्न विचारले त्या संदर्भातले स्टेटमेंट झालेले आहेत. त्याबाबत एजन्सी म्हणजे CBI एजन्सी ही स्वतंत्रपणे त्यांचा तपास करते आहे, आणि त्याच्यामध्ये निष्कर्ष निघतील त्याप्रमाणे कारवाई होणार. पण ते अपहरण आहे का ते सहमती? तर ते मुलगी मिळाल्याशिवाय तिचं स्टेटमेंट घेतल्याशिवाय ते बोलणं योग्य नाही. आपण अपहरणाचा गुन्हा दाखल केलेला आहे, तसाच तपास करतो आहोत. ती मिळाल्यानंतर ती सांगू शकेल की अपहरण आहे की इच्छेने गेली होती किंवा काय. आणि संशयित कुठले आतापर्यंत झालेलं आहे, पण तो सिन्नरहून जालना गेलेला होता आणि पुण्याला राहतो. सर नहीं कुछ नहीं। मैं
आमरे बसू दे. मागा घ्या. किडनॅपिंग संदर्भात बाकीचा कुठलाही तपास आमच्याकडे दाखलच झाला नव्हता, त्यामुळे काही करायचा विषय नव्हता. त्या संदर्भात सत्यता आढळून आली, कारवाई होऊ शकते, भविष्यात आणखी एखादा गुन्हा दाखल होऊ शकतो, त्याच्यावर कारवाई होऊ शकते, हा भविष्यातला प्रश्न आहे. त्या बाबतीमध्ये जी दिलेली फिर्याद होती ती खोटी ठरल्यामुळे त्या बाबतीमध्ये डिस्चार्ज केली आहे. त्याचं म्हणणं आहे की मला चौकशीसाठी बोलवण्यात आलं आणि जो आरोपी होता किशोर सावळा त्याच्या समोरच मला नाही, मारहाण